जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध. दशक 9 गुणरूपाचा. समास 9 संदेह वारण. या समासाच्या पहिल्या 12 ओव्यांमध्ये शिष्याने प्रश्न केला आहे. प्रश्न असा की ब्रह्मामधून विपरीत लक्षणांनी युक्त असे ब्रह्मांड निर्माण झालेच कसे. 13व्या ओवीपासून श्री समर्थ आकाशाचा दृष्टांत देऊन उत्तर देतात. ब्रह्मांड ब्रह्मामध्ये निर्माण होते, काही काळ राहते, मग ब्रह्मातच लय पावते. मात्र ब्रह्माच्या स्थितीवर काही परिणाम होत नाही. ब्रह्माच्या तुलनेत ब्रह्मांड म्हणजे समुद्रात खसखस. भगवंत म्हणतात, माझ्या एका अंशावर हे जग स्थित आहे. श्री समर्थ म्हणतात, आपली वृत्ती व्यापक केल्यास आपण ब्रह्मस्वरूप होऊ. माणूस ब्रह्म झाल्यास ब्रह्मांडासंबंधीचे सगळे मनातील प्रश्न शिल्लकच राहणार नाहीत. असा हा समास ऐकण्याच्या आधी माझी सगळ्यांना विनंती आहे, आराध्य परितोष चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर ऐकूया. दशक 9 गुणरूपाचा. समास 9 संदेह वारण. श्रीराम ब्रह्मवारिता वारेना, ब्रह्मसारिता सारेना, ब्रह्म काही ओसरेना एकीकडे, ब्रह्मभेदिता भेदेना, ब्रह्मछेदिता छेदेना, ब्रह्म परते होयेना केले तरी, ब्रह्मखंडेना अखंड, ब्रह्मी नाही दुसरे बंड, तरी कैसे हे ब्रह्मांड सिरकले मध्ये. पर्वत पाषाण शिळा शिखरे, नाना स्थळे स्थळांतरे, भूगोळ रचना कोण्या प्रकारे, झाली ब्रह्मी. भूगोळ आहे ब्रह्मामध्ये, ब्रह्म आहे भूगोळामध्ये, पाहता एकांमध्ये प्रत्यक्ष दिसे. ब्रह्मी भूगोळ पैसे केला आणि भूगोळही ब्रह्मे भेदिला. विचार पाहता प्रत्ययो आला प्रत्यक्ष आता. ब्रह्मे ब्रह्मांड भेदिले, हे तो पाहता नीटची झाले. परिब्रह्मास ब्रह्मांडे भेदिले, हे विपरीत दिसे. भेदिले नाही म्हणावे, तरी ब्रह्मी ब्रह्मांड स्वभावे, हे सकळास अनुभवे दिसतचे आहे. तरी हे आता कैसे झाले, विचारून पाहिजे बोलले. ऐसे श्रोती आक्षेपिले आक्षेप वचन. आता याचे प्रत्युत्तर सावध ऐका निरोत्तर. येथे पडिले की विचार संदेहाचे. ब्रह्मांड नाही म्हणो तरी दिसे, आणि दिसे म्हणो तरी नासे. आता हे समजती कैसे श्रोतेजन. तव श्रोते झाले उद्दित, वक्ता म्हणे सावचित्त. प्रसंगे बोलो उचित प्रत्युत्तर. आकाशी दीपास लाविले, दीपे आकाश परते केले, हे तो घडेना पाहिले. पाहिजे श्रोती. आप तेज अथवा पवन, सारू न सकती गगन. गगन पाहता सघन, चळेल कैसे. अथवा कठीण झाली मैदिनी, तरी गगने गेली चाळणी. पृथ्वीचे सर्वांग भेदुनी, गगन राहिले गगन. याची प्रचित ऐसी असे, जे जडत्वा आले तितुके नासे. आकाश जैसे तैसे असे चलणार नाही. वेगळेपण पहावे, तयासा आकाश म्हणावे. अभिन्न होता स्वभावे आकाश ब्रह्म. तस्मात आकाश चळेना, भेद गगनाचा कळेना. भासले ब्रह्म तयास जाणा, आकाश म्हणावे. निर्गुण ब्रह्मसे भासले, कल्पू जाता अनुमानले. म्हणून आकाश बोलिले कल्पनेसाठी. कल्पनेसी भासे भास, तितुके जाणावे आकाश. परब्रह्म निराभास, निर्विकल्पते. पंचभूतास वास, म्हणून बोलिजे आकाश. भूतांतरी जो ब्रह्मांश, तेची गगन. प्रत्यक्ष होते जाते, अचळ कैसे म्हणावे त्याते. म्हणून या गगनाते भेदिलेच नाही.
पृथ्वी विरोन उरे जीवन, जीवन नसता उरे अग्न, अग्न विजता उरे पवन, तोही नासे. मिथ्या आले आणि गेले, तेणे खरे ते भंगले, ऐसे हे प्रचितीस आले कोणेपरी. भ्रमे प्रत्यक्ष दिसते, विचार पाहता काय तेथे. भ्रममूळ या जगाते, खरे कैसे म्हणावे. भ्रम शोधिता काहीच नाही, तेथे भेदिले कोणीच काही. भ्रमे भेदिले म्हणता ठाई, भ्रमची मिथ्या. भ्रमाचे रूप मिथ्या झाले, मग सुखे म्हणावे भेदिले. मुळी लटिके त्याने केले, तेही तैसे. लटिक्याने उदंड केले, तरी आमुचे काय गेले. केले म्हणताच नाथिले, शहाणे जाणती. सागरामध्ये खसखस, तैसे परब्रह्मी दृश्य. मतीसारखा मतीप्रकाश, अंतरी वाढे. मतीकरिता विशाळ, कवळ लागे अंतराळ. पाहता भासे ब्रह्मगोळ, कविठ जैसे. वृत्ती त्याहुनी विशाळ, करिता ब्रह्मांड बद्रीफळ. ब्रह्माकार होता केवळ, काहीच नाही. आपण विवेके विशाळला, मर्यादे वेगळा झाला. मग ब्रह्मगोळ देखिला, वटबीज न्याये. होता त्याहून विस्तीर्ण, वटबीज कोटी प्रमाण. आपण होता परिपूर्ण, काहीच नाही. आपण भ्रमे लहानाळला, केवळ देहधारी झाला. तरी मग ब्रह्मांड त्याला, कवळेल कैसे. वृत्ती ऐसी वाढवावी, पसरून नाहीच करावी. पूर्ण ब्रह्मासी पुरवावी चहूकडे. जव एक सुवर्ण आणिता, तेणे ब्रह्मांड मढविता. कैसे होईल ते तत्वता, बरे पहा. वस्तू वृत्तीस न कवळे, तेणे वृत्ती फाटून वितुळे. निर्गुण आत्माच निवळे, जैसा तैसा. येथे फिटली आशंका, श्रोते हो संदेह धरू नका. अनुमान असेल तरी विवेका, अवलोकावे. विवेके तुटे अनुमान, विवेके होय समाधान. विवेके आत्मनिवेदन, मोक्ष लाभे. केली मोक्षाची उपेक्षा, विवेके सारिले पूर्वपक्षा. सिद्धांत आत्मा प्रत्यक्षा, प्रमाण न लगे. ही प्रचितीची उत्तरे, कळती सारासार विचारे. मनन ध्यासे साक्षात्कारे, पावन होईजे. इतिश्री दासबोधे, गुरुशिष्य संवादे. संदेह वारण नाम समास नवम. श्रीराम